राधे राधे. थिंक ग्लोबल विथ मुक्ता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, थिंक ग्लोबल विथ मुक्ता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जीवनाशी संबंधित गोष्टी, सनातन धर्म, मोटिवेशन्स, युजफुल नॉलेज आणि बरंच काही. चला काहीतरी नवीन शिकू आणि आयुष्य चांगलं बनवूया. असे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण बौद्ध धर्म याविषयी जाणून घेणार आहोत. तर बुद्धांचा जन्म 563 इसवी सन पूर्व, ठिकाण लुंबिनी, कपिलवस्तू, नेपाळ येथे झाला होता. त्यांचं बाल नाव होतं आणि वडिलांचे नाव होते शुद्धोधन. आईचे नाव होते महामाया. सिद्धार्थच्या जन्मानंतर 7 दिवसात माता महामाया यांचा मृत्यू झाला. त्यांचे पालनपोषण त्यांची मावशी म्हणजे महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्याच्यामुळे बुद्धांचे नाव अजून एक पडले म्हणजे गौतमी पुत्र, कारण का त्यांचे पालनपोषण महाप्रजापती गौतमी यांनी केले होते, म्हणून त्यांना गौतमी पुत्र असे सुद्धा म्हणले जाते. सिद्धार्थ यांचा विवाह 16व्या वर्षी झाला. त्यांची पत्नी बिंबधारा, भद्रकंचना, अजून 3 असे नावे होती व त्यांना नंतर एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव होते राहुल. असे त्यांचा संसार खूप सुखाचा चालू होता. परंतु नंतर महाभिनिशीक्रमण हे म्हणजे ग्रहत्यागाची वेळ आली, म्हणजे ग्रहत्याग. कारण काय घडले होते? कारण एके दिवशी सिद्धार्थ आणि त्यांचे मित्र बाहेर फिरावयास गेले होते. तर त्यांनी दुःखाचे 4 दृश्य पाहिले. पहिले म्हणजे त्यांनी व्रत पाहिले. त्यांनी त्यांच्या मागची एक गोष्ट वयाच्या 29व्या वर्षापर्यंत ज्यावेळेस असे पाहिले नव्हते. बुद्धांचा जन्म झाला होता त्यावेळेस एका साधूंनी त्यांच्या वडिलांना सांगितले होते की दिसले नाही पाहिजे आणि त्यांना दुःख कधीच न झाले पाहिजे, आणि दुःखाचे त्यांना मृतदेह, रोगी, संन्याशी असे काही माहीतच नव्हते. परंतु त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा हे असे 4 दृश्य पाहिले दुःखाचे. या दुःखाचे 4 दृश्य ते विचारू लागले आणि एक एक करून त्यांचा मित्र त्यांना सांगू लागला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विचारले की हा संन्यासी कोण? त्यांचा मित्र त्यांना सांगू लागला की हा संन्यासी म्हणजे तो आहे जो सर्व गोष्टींचा त्याग करून आपल्या आयुष्यामध्ये जगण्याचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो. हे ऐकताच बुद्धांनी ठरवले की आजपासून आपणही संन्यास घ्यायचा.